शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। विनंती केली होती जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर सातारा कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत। सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। अनुदानासंदर्भात अखेर सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। कर्जमाफीच्या अनुदानाचे पैसे पण शेतकऱ्यांना मिळणार आहेत। बघा आता प्रति शेतकरी 50,000 रुपयांचं अनुदान जाहीर झालेलं आहे, म्हणजे मंजूर झालेला आहे। अनुदानाचे 50,000 रुपये आपल्या बँकेच्या खात्यात नेमके कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता। पण बघा शेतकरी बांधवांनो, आता 50,000 रुपये वाटपाला सुरुवात होत असून तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आता 50,000 रुपये हे जमा होणार आहेत आणि पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत असल्यामुळे आता कोणताही उशीर होणार नाही। तर चला संपूर्ण बातमी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर अशाच महत्त्वाच्या बातम्या रोजची रोज बघायला मिळतील। तर चला पाहूयात। या ठिकाणी अखेर खुशखबर आलेली आहे। बघा अनुदानासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयांचं अनुदान नेमकं कधी येणार असा प्रश्न उपस्थित झालेला होता। पण बघा महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात आता अनुदानाचे पैसे यायला सुरुवात होणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती 50,000 रुपये, म्हणजे यावेळेस काय 10,000 रुपये नाही, 20,000 रुपये नाही किंवा 30,000 रुपयांचं अनुदान नाही, तर हे अनुदान थेट 50,000 रुपयांचं आपल्याला बघायला मिळत आहे। आणि ही 50,000 रुपये अनुदानाची रक्कम आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे आम्ही वाटप सुरू करत आहोत असं सरकारने सांगितलंय। बघा मग तुमच्या बँकेच्या खात्यावरती नेमके अनुदानाचे पैसे किती वाजेपर्यंत जमा होतील, कधी पैसे तुम्हाला 50,000 रुपये मिळतील, ही संपूर्ण माहिती बघायला मिळेल। याकरिता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची बातमी आता समजणार आहे। कारण यावेळी जे अनुदान वाटप होणार आहे ते अनुदानाची रक्कम 10-20 हजार नाही तर 50,000 रुपये आहे आणि प्रति शेतकरी 50,000 रुपये, म्हणजे एका शेतकऱ्याला 50,000 रुपये अशी मोठी रक्कम थेट बँकेच्या खात्यावरती द्यायला सुरुवात होत आहे। बघा आता महत्त्वाचं म्हणजे अनुदानाचे 50,000 रुपये तर मिळणार आहेत, पण यासाठी महत्त्वाची 2 कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला मग अनुदानाचे पैसे आता मिळायचे नाहीत। त्यामुळे जर 50,000 रुपये अनुदानाचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली महत्त्वाची 2 कामे लवकर करावी लागतील। मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची याबद्दलची पण माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे। इथं सांगितलं आहे की चिंता तर अजिबात शेतकऱ्यांनी करू नये। सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षापासून तुम्ही ज्या प्रतीक्षेमध्ये होता ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्याला वाटायचं 50,000 रुपये कधी येतील, आज येतील का, उद्या येतील का असा प्रश्न मनात असायचा। पण अखेर निर्णय झालेला असून आता पूर्ण 50,000 रुपयांची रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता वर्ग केली जाणार आहे आणि ही रक्कम पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून असल्याने लाखो शेतकरी बांधव चांगलेच आता खुश झालेले आहेत। बघा या ठिकाणी सांगितलं आहे की आता शेतकरी बांधवांना 50,000 रुपये आम्ही प्रति शेतकरी वाटप करत आहोत। प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाचे 50,000 रुपये आम्ही आता द्यायला सुरुवात करत आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी डायरेक्ट सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये आम्ही आता टाकणार आहोत। बघा आता तुम्हाला पण 50,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर कोणत्याही क्षणी येईल, कारण की पूर्ण 50,000 रुपयांची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे। मग चला पैसे नेमके कधीपासून येणार, आजच पैसे जमा होणार आहेत का, 50,000 रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल, कोणती 2 कामे करावी लागतील याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। याकरिता तुम्ही फक्त राहिलेला महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
बघा या ठिकाणी शेवटपर्यंत आता व्हिडिओ पाहत चला. बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आता आम्हाला थोडा अनुदान द्यायला उशीर झाला, पण आता कोणताही उशीर होणार नाही, कारण शेतकरी बांधवांनो आता येणारे पैसे DBTच्या अंतर्गत मंजूर केलेले आहेत. शासनाची आता पूर्ण सही झालेली असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात DBTच्या अंतर्गत वाटप मंजूर झालंय. बघा आता DBT म्हणजे काय ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचं काम करतो. राज्य सरकारने आता असा निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांनो जी रक्कम पैशाची अनुदानाची आहे ती रक्कम तिकडून पाठवल्यानंतर इकडे 30 ते 35 मिनिटात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. म्हणजे आता जे अनुदानाचे पैसे सरकार देणार आहे ते लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती तिकडून पाठवल्यानंतर 30 ते 35 मिनिटातच जमा होणार आहेत. म्हणजे पैसे पाठवल्यावरती पैसे येण्यासाठी 2 दिवस लागणार नाहीत किंवा 4 दिवस लागणार नाहीत, तर फक्त अर्धा तास किंवा 40 मिनिटं लागतील. आणि या टायमिंगमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पूर्णपणे अनुदानाचे 50,000 रुपये जमा होतील. पण अनुदान मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी 2 कामे शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलेली आहेत. जर ती कामं केली नाहीत तर मग अनुदानाचा 1 रुपया पण भेटणार नाही. जे 50,000 रुपये मिळणार आहेत मग ते पण तुम्हाला मिळायचे नाहीत. मग आता जर सरकारने सांगितलेली 2 कामे केली तर तुमचं नाव अनुदानाच्या यादीत येईल. आणि जर तुमचं नाव अनुदानाच्या यादीत आलं तर थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती 50,000 रुपयांचं अनुदान पूर्णपणे जमा होईल आणि एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल. पूर्ण 50,000 रुपयांची रक्कम ही DBTच्या अंतर्गत तुम्हाला आता मिळून जाणार आहे आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मग चला आता हे 50,000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत त्या 13 जिल्ह्यांची पण मी यादी दाखवतो. जर त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर तुमच्या बँकेच्या खात्यात मग सर्वात आधी अनुदानाचे पैसे जमा होतील. 50,000 रुपयाला 50,000 जेवढी रक्कम आहे तेवढ्याला तेवढी मिळेल. कारण यावेळेस जे काय पैशांचं वाटप होणार आहे ते अशा पद्धतीने होणार आहे. बघा आता 50,000 रुपये अनुदान येणार आहे आणि वरून 50,000 रुपये पाठवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात येईपर्यंत 50ला 50,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. 1 रुपया पण कमी होणार नाही किंवा 50,000 पाठवल्यावर 40,000 येतील आणि 10,000 राहतील असं काही नाही आहे. एकदाच सरकार डायरेक्ट सरसकट पूर्ण जी रक्कम जेवढी पात्र शेतकरी आहेत त्यांना सरसकट पूर्णपणे ही रक्कम 50,000 रुपयांची देऊन टाकणार आहे. आणि पूर्ण रक्कम ही एकदा तिकडून पाठवल्यानंतर 30 ते 35 मिनिटे, अर्धा तास, 40 मिनिटं वेळ लागेल. या पूर्ण वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले पण दिसतील. मग चला आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात 50,000 रुपयांची रक्कम DBTच्या अंतर्गत सर्वात आधी जमा होईल. तर चला पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण पाहू. बघा शेतकरी बांधवांनो ही रक्कम आता पूर्ण जमा केली जाणार आहे आणि पहिल्या टप्प्यात काय 2 आणि 4 जिल्ह्यात पैसे नाहीत तर 12 ते 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी अनुदानाचे 50,000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत. बघा इथं काय सांगितलं आहे, सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय सरकारने घेतलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता कसलाच उशीर होणार नाहीये. थेट DBT अंतर्गत एका क्लिकवर हे पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर आता व्हायला सुरुवात होणार आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे पैसे खात्यात पोहोचल्याचा कॅश डिपॉझिटचा मेसेज पण आता थेट तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. म्हणजे 50,000 रुपये तिकडून पाठवल्यानंतर इकडे 50,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले म्हणून लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती कळेल. आणि मोबाईलवरती जर तो मेसेज आला की समजून जायचं 50,000 रुपये आपल्या बँकेत जमा झालेत. मग ते 50,000 रुपये तुम्ही बँकेत जाऊन काढून आणू पण शकता. शेतीसाठी जी काय गरज असते त्यासाठी तुम्ही ते 50,000 रुपये बँकेत जाऊन लगेच काढून आणले तरी कोणतीही अडचण राहणार नाही. बघा आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणतीच घाई करू नका, कारण की आता पैसे तो मिळणार आहेत. पण आता अनुदानाचे 50,000 रुपये मिळवण्यासाठी तात्काळ तुम्हाला लवकरात लवकर 2 कामं करावी लागतील. सरकारने सांगितलेली तेवढी 2 कामे तुम्ही करून जर घेतली तर 50,000 रुपये यादीत तुमचं नाव येईल, तुमचा नंबर येईल आणि तुम्हाला पण 50,000 रुपये अनुदानाचे मिळतील. आणि जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर अनुदानाचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे ही पण गोष्ट लक्षात घ्या. मग चला आता कोणकोणती कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूयात. आणि शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. जर त्या यादीमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात ना त्या जिल्ह्याचं जर नाव असेल ना मग डायरेक्ट तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला 50,000 रुपये हे सर्वात आधी मिळून जातील आणि तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला या ठिकाणी आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी नावं आपण बघूयात आणि महत्त्वाचं म्हणजे कोणती 2 कामे करावी लागतील याबद्दलची पण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूयात.
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता संपूर्ण उर्वरित राहिलेली माहिती आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी काय अपडेट आलेले आहे. सरकारकडून घोषणा झाली, उशीर नाही, आता डायरेक्ट सरकार जिल्हे यादी मागवत असून डायरेक्ट टप्प्याटप्प्यात पूर्ण पैसे यायला आता सुरुवात केली जाणार आहे. बघा कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज धडकणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला आता नक्कीच मिळेल. बघा जे 50,000 रुपये अनुदान आहे पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत महाराष्ट्रभरातील लाखो शेतकरी बांधवांना वितरित केलं जाणार आहे. ही घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथून केलेली होती आणि याच पद्धतीने पूर्ण पैशांचं वाटप लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे आणि लाखो शेतकरी बांधव आता यामुळे चांगलेच खुश होणार आहेत. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका किंवा कसलीही चिंता आता करत बसू नका. बघा यासाठी तुम्हाला कोणती महत्त्वाची 2 कामे करावी लागणार आहेत ते पण सांगतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी अनुदानाचे हे पैसे जमवणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात. बघा पहिला जिल्हा या ठिकाणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघायला मिळत आहे. जर कोणी या जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होतील आणि तुम्हाला 50,000 रुपये अनुदानाची रक्कम आता मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर तुमच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम ही डीबीटीच्या माध्यमातून सर्वात आधी दिली जाणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी घोषणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपयांचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे अशा पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण आता सरकार पैसे वाटपाला उशीर करत नाही, डायरेक्ट पैसे आता यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला महत्त्वाची 2 कामे लवकर करून घ्यावी लागतील म्हणजे तुमचं नाव यादीत येईल आणि 50,000 रुपये डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होतील. यासाठी कोणती 2 कामे करायची हे सर्वात आधी आपण पाहूयात. यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यात आणखीन 50,000 रुपये अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे अशा पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. 50,000 रुपये पैसे आता वाटप कशा पद्धतीने सुरू होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. तर बघू शकता या ठिकाणी जर विचार केला तर आता महाराष्ट्रातील सर्व लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत या पैशांचं पूर्ण वितरण होणार असून या ठिकाणी बघा आता पूर्ण यादी आलेली आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं नाव या ठिकाणी पूर्ण यादीमध्ये आता यायला सुरुवात होत आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला पहिलं काम करायचं आहे. या ठिकाणी लक्ष देऊ शकता. यादीत नाव आल्यावर जर तुम्हाला मंजूर झालेली रक्कम कमी वाटत असेल किंवा आधार नंबर चुकीचा वाटत असेल तर हे पूर्ण तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे. ही तक्रार तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या समितीसमोर आता जी आहे ती करू शकता. ती तक्रार केल्यानंतर तिकडे तक्रार तुमची जाणार आहे. बघा आता ही रक्कम काय छोटी मोठी नाही, 10-20 हजार नाही, खूप मोठी रक्कम आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला महत्त्वाचं आणखीन काम करायचं आहे. बघा आधार प्रमाणीकरण शासनाकडून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता पोर्टलवर यायला सुरुवात होत असून अनुदानाच्या याद्या आता येणार आहेत आणि अनुदानाचे 50,000 रुपये खात्यामध्ये तुमच्या पोहोचणार आहेत. त्यामुळे आता आधार प्रमाणीकरण करा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा आणि बँक खात्याशी संलग्न करा. हे महत्त्वाचं काम करायचं आहे. आणि तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे जेणेकरून अनुदानाचे पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होतील. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता महत्त्वाचं काम करायचं आहे ते पण तुम्हाला मी पुढे सांगतो. ते काम जर तुम्ही केलं तर 50,000 रुपये अनुदान पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला नक्कीच मिळेल. बघा या ठिकाणी याद्या येत आहेत आणि पैसे वाटप टप्प्याटप्प्यात पूर्ण आता केलं जाणार आहे. मग चला कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांची या ठिकाणी आता आपण यादी पाहूयात. बघा या ठिकाणी आता तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपलं ई-KYCचं. ई-KYC तर मेन आहे आणि महत्त्वाचे आहे. ई-KYC नसेल तर मग पैसे तर येणार नाहीत. ई-KYC करा म्हणजे अनुदान तिकडून टाकल्यानंतर इकडे तुमच्या खात्यात 30-35 मिनिटाच्या आतच जमा होईल, कारण येणारी रक्कम डीबीटीतून येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केलेली नसेल मग त्यांनाही 50,000 रुपये मिळायचे नाहीत आणि ज्यांनी ई-KYC केलेली असेल त्यांच्या खात्यावरती हे अनुदानाचे 50,000 रुपये 100% पूर्ण सर्वात आधी जमा होतील. आणि अशा या सर्व शेतकरी बांधवांना
बांधवांना एक मोठा दिलासा नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळेल, त्यामुळे ही गोष्ट पण आता लक्षात घ्यायची आहे. मग चला, हे 50,000 रुपयांचं अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे आणि नेमकी तारीख कोणती आहे, आज अनुदानाचे 50,000 जमा होणार आहेत की उद्या जमा होणार आहेत, ते तुम्हाला महत्त्वाची तारीख वगैरे सर्व काही सांगणार आहे. त्यासाठी फक्त लक्ष देऊन आपला हा व्हिडिओ पाहत चालायचा आहे. बघा, आता यादीत आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा. जर या जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या जिल्ह्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये थेट डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दिले जाणार आहे. डीबीटीच्या अंतर्गत सर्व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असून लाखो शेतकरी आता खुश होणार आहेत. बघा, तुमच्या पण बँक खात्यात पूर्ण रक्कम ही डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल आणि सर्वात मोठा दिलासा तुम्हाला आता नक्कीच मिळेल. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा रत्नागिरी आपण बघितला. पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. बघा, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात अनुदानाचे 50,000 रुपये मिळणार असून सगळ्यात जास्त रक्कम या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पण मिळणार आहे. बघा, आता कोकणातील शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यांमध्ये जे काही जिल्हे आहेत कोकणातील, या ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये 50,000 रुपयांचं अनुदान खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाटप केलं जाणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात सगळ्यात जास्त ही रक्कम जमा होणार आहे. बघा, आता या ठिकाणी आणखीन 50,000 रुपयांचं अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केलं जाणार आहे, अनुदानाचे 50,000 रुपये आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात दिले जाणार आहेत. तर चला, पुढच्या पण जिल्ह्यांची मी तुम्हाला लगेच नावं वाचून दाखवतो. त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण अनुदानाचे हे 50,000 रुपये सर्वात आधी मिळतील. तर चला, आता ती जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. यासाठी आता लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी महत्त्वाची आपण यादी बघत आहोत. आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, पैसे वाटपाला आता कोणत्याही क्षणी सुरुवात होणार असून पैसे जमा झाल्याचा मेसेज अचानकपणे तुम्हाला मोबाईलवरती दिसेल आणि एकदा मेसेज आला की समजून जायचे अनुदानाची 50,000 रुपयांची रक्कम आपल्या बँकेच्या खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. बघा, मग हे 50,000 रुपयांचं अनुदान पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे वाटपाचा, तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत पैशाचं वाटप केलं जाणार आहे. म्हणजे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या जिल्ह्यात पण आता सर्वात आधी अनुदानाचे 50,000 रुपये वाटप केले जाणार असून डीबीटीच्या अंतर्गत या ठिकाणच्या लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात हे पैसे अनुदानाचे जमा होणार आहेत आणि शेतकरी चांगलेच खुश या ठिकाणचे होणार असून शेतकरी बांधवांना एक मोठा आणि चांगला दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा, आलेल्या माहितीनुसार पैसे वाटपाच्या यादीतील यानंतरचा जिल्हा आपला सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पण अनुदान दिलं जाणार आहे. बघा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो EKYC करा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा. जर हे केलेलं नसेल तर मग पैसे मिळायचे नाहीत. हे केलेलं असेल तरच 50,000 रुपये खात्यात तुमच्या जमा होतील. त्यामुळे ही कामं करायची आहेत. डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण सरकार करणार असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होणार आहे. त्यामुळे चिंता कुणालाच करत बसण्याची आता कसलीच गरज पडणार नाहीये. तर बघा, आता या ठिकाणी अशा पद्धतीनं अनुदान मिळणार आहे आणि अनुदानाची रक्कम अजून कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे तर यामध्ये बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांना पैसे मिळणार असून डीबीटीच्या अंतर्गत 50,000 रुपयांचं अनुदान थेट वितरित केलं जाणार आहे आणि डीबीटीला पूर्ण मान्यता मिळालेली आहे आणि अनुदानाचे 50,000 रुपये लाखो शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता मिळणार आहेत. सांगली, हिंगोली, बुलढाणा, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील सर्व जिल्ह्यात या अनुदानाचे 50,000 रुपये पूर्णपणे वाटप केले जाणार असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचं काम केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तोपर्यंत धन्यवाद.